शिंदे गटाच्या वतीने रेस्ट हाऊस ते 4 पुतळ्यापर्यंत तिरंगा रॅलीचे आयोजन। शिवसेना सोलापूर शहर आयोजित शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वात आज ऑपरेशन सिंदूर मधील भारतीय जवानांच्या स्मरणार्थ व शहीद वीरांना अभिवादन करण्यासाठी शहरातील रेस्ट हाऊस ते 4 पुतळ्यापर्यंत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। गळ्यामध्ये भगवा, हातामध्ये तिरंगा घेऊन जयघोष करत रॅलीला सुरुवात झाली। माध्यमांशी बोलताना लोकसभा समन्वयक साठी व शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी अधिक माहिती दिली। आज पहलगाममध्ये जो आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला आणि त्याच्यामध्ये आपले काही भारतीय नागरिक पर्यटक त्यांना मारलं गेलं, त्याच्या बदल्यामध्ये त्या ठिकाणी भारतीय सैनिकांनी भारत देशानं जो पाकिस्तानला घरात घुसून जो धडा शिकवला, त्या आपल्या सैनिकांचं त्या ठिकाणी अभिनंदन मनोबल वाढविण्यासाठी माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी सर्व महाराष्ट्रातील शिवसैनिकांना आदेशित केलं की आपल्या देशाच्या सैनिकांच्या पाठीमागं आपण त्यांचं मनोधैर्य वाढविण्यासाठी आणि त्यांनी जो पाकिस्तानमध्ये घुसून भारताकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याला कशा पद्धतीनं चोख उत्तर दिलं जातंय हा धडा शिकविला आणि त्यांनी जे सैनिकांनी केलेला पराक्रम आहे त्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण त्यांच्या अभिनंदनासाठी प्रत्येक भागातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून तिरंगा रॅलीचं आयोजन करावं या पद्धतीनं नेतृत्वानं आदेशित केलं आणि सगळे देशप्रेमी आणि आपल्याबरोबरचे सर्व एक्स मिलिटरीमन या सर्वच या ठिकाणी रॅलीमध्ये आणि सर्व माय माऊली आमच्या महिला संपर्क प्रमुख अनिताताई माळगे असतील, आमच्या सोलापूर शहराचे शहर प्रमुख सचिनजी चव्हाण असतील, युवती सेनेच्या त्या प्रियंका परांडे असतील, स्वामीनाथ हेगडे असतील, कट्टीमणीजी असतील, हे सर्वच आमचे पदाधिकारी सलाउद्दीन शेख असतील, मोमीन शेख असेल, सोहेल शेख असतील, हे सर्व मुसलमान बांधव देखील आज आणि आमचे सर्व पदाधिकारी या रॅलीमध्ये जास्तीच्या संख्येनं आमचे मुसलमान बांधव आहेत। हे या रॅलीचं विशेष त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यासारखं आहे। त्याच्यामुळं देशाच्या देशभावनेसाठी कोणी देशाकडे वाकडं म्हणजे आम्ही जातीपातीच्या पलीकडं आमच्याकडं प्राथमिकता काय आहे तर देशाचं हित या भावनेनं आमचे सर्व बांधव हिंदुस्थान भारत देशवासीय या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आज आम्ही सैनिकांच्या बरोबरती आणि देशाच्या सैनिकांनी केलेल्या पराक्रमाच्या बरोबरती आहोत। म्हणजे सैनिकांचा सन्मान तुम्ही काढलेला आहे, ठीक आहे, सैनिकांचा अपमान देखील केला जातो आहे। ते मध्य प्रदेशमध्ये जे मंत्री होते विजय शाह, सैनिकांचं ते सोफिया कुरेशीला आतंकवादी जो बहीण म्हटलेलं आहे त्या वक्तव्याकडे कसं वाटतं? आज आपण एक सकारात्मक घेऊन चालू, तो त्यांचा व्ह्यू असेल, परंतु आज आपल्या सर्व भारतीयांना आज जर आपण घरामध्ये सुखानं राहत असेल आणि आपण सुरक्षित असेल तर आपण सैनिकाच्या जोरावर आहे आणि अशा सैनिकांच्या बद्दल बोलणं उचित होणार नाही। मी काय त्यांनी बोललेलं ऐकलं नाही, परंतु आपल्याला प्रत्येकाला भारतीय वासियांना आपल्या सैनिकाबद्दल अभिमान असावा, ते आहेत तर आपण आहे। जय जवान जय किसान हा नारा ज्यावेळेस दिलेला होता, आज जवान आणि किसान नसतील तर तुम्ही आम्ही त्या ठिकाणी सुखरूप जगू शकू का ही विचार सुद्धा आपल्या मनामध्ये येणार नाही। त्याच्यामुळे त्या वक्तव्याला मी निषेध करेल आणि त्या वक्तव्याचं मी त्या ठिकाणी समर्थन देखील करणार नाही, परंतु आज आपण सर्व देशवासीय एखाद्यामुळं काही 160 कोटीचा देश आहे ती भूमिका असेल असं म्हणता येणार नाही, त्याची वैयक्तिक भूमिका ती असेल, त्याच्याबद्दल आपण काय फार महत्त्व देण्याची गरज नाही। सर, शिंदे गटात सध्या इनकमिंग चालू आहे, अशी पण चर्चा चालू आहे की काँग्रेसचे नेते दिलीपराव माने शिंदे गटात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, चर्चा चालू आहे, काय सांगा? काल आपण भूकंप झालेला बघितलं आहे, पण आजच्या रॅलीच्या निमित्तानं त्याच्यावर बोलणं अधिक दिसणार नाही, परंतु मी एवढंच सूचक सांगेल की ये तो जाकी है बाकी और ये तो जाकी और बाकी है, ये आपको दिखाई देगा सोलापुर जिले के अंदर पूरे के पूरा भगवा में एकनाथ जी शिंदे साहब के पास साथ शिवसेना के साथ सब जुड़े हो गए आपको दिखाई देगा।